लाली काय मागे राहत नाही आणि अखेर विभावरीचा काटा काढते. तर नक्की काय घडलं चला तर बघूया. तर देवीसिंग आणि अप्पाचं वेगळंच कांड चालू असतं आणि इकडे विभावरी महाराजांना भेटण्यासाठी आतुर झालेली असते. पण लालीचं मात्र सारखं तिच्याकडं लक्ष असतं. आता डिंपीला कळून चुकतं की लाली काय विभाला सोडत नाही आणि अजून काही गोंधळ नको म्हणून डिंपी विभावरीला लालीच्या डोळ्यासमोरून गायब करते. पण विभावरीचा माजुरडेपणा काही कमी होत नाही आणि देवीसिंगला भेटण्यासाठी ती वर जायला लागते. आता लालीला काय उभा खाली दिसत नाही आणि ती म्हणते, आत्ताच माझ्या नजरेसमोर होती, कुठे गेली? ती आता तिला इकडे तिकडे शोधत असते. लालीला संशय येतो, ह्यांच्या रूममध्ये तर नाही गेली ना? विभावरी देवीसिंगला बघते, तू कुठेही सापडत नाही. तेवढ्यात आवाज येतो, बाबांना शोधत होती ना तू? घाबरून विभावरी मागे बघते तर लाली उभी असते. ती घाबरलेले बघून लाली विचारते, कसलं तरी टेन्शन घेतलेलं दिसतंय. पण विभा म्हणते, मी जे काय सांगायचं ना ते बाबांनाच सांगेल. लाली म्हणते, अगं तू मला सांगू शकतेस, महाराज आले की मी सांगते. पण विभावरी अडून बसते आणि म्हणते, नाही नाही मी बाबांनाच सांगणार. लाली म्हणते, काय बाबांना सांगणार? बाबांना सांगणार काय? बाबांनी तुझ्या बाबतीत काही चुकीचं नाही केलं ना? आता विभावरीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. आपा मात्र धर्मसंकटात पडतात. एवढं भयानक करायची इच्छा नसते पण गोपाळ काय ऐकत नाही आणि आता तर ब्लॅकमेल करत असतो. देवीसिंग बाहेर जातो आणि आप्पा विचारात पडतात. तेवढ्यात हवालदार उठून उभा राहतात. आता हळूच मागून येतात आणि आप्पांचा गळा पकडतात. आप्पा स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण हवालदार काय सोडत नाही. इकडे जामकरने सुधाकरला त्या मुलीची चौकशी करायला लावलेली असते. सुधाकर त्या मुलीचा पाठलाग करतो आणि कुठे राहतो ही सगळी माहिती काढतो. जामकर म्हणतात, काय रे सुधाकर, मिळाली का माहिती? हवालदार दोरीने आप्पाचा गळा आवळत असतात. आता आप्पाची हालत खूप भयानक होते. पण तेवढ्यात हवालदारच मोठ्याने ओरडतात आणि मागे बघतात तर देवीसिंगने त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेलं असतं. ते आता जमिनीवर कोसळतात आणि पाठीतला सुरा पोटातून बाहेर येतो. हे बघून तर आप्पा डोळे फाडून बघत असतात आणि म्हणते, गोपाळ, अरे हे काय केलंस? तू तर त्याला जीवच मारलंस. गोपाळ म्हणतो, मग करणार काय? तुम्हाला मारायचं होतं? अहो आप्पा, मी त्याला मारलं नसतं ना, त्याने तुम्हाला मारलं असतं. आणि मग काय, दुनिया आहे विधवा. बरं चला ते सोडा, आता या डेड बॉडीची विल्हेवाट लावी लागणार. आप्पा म्हणते, बाबा तुम्हाला कुठल्या फांद्यात पाडलंस? आयुष्यभर कुणाला एक झापड मारली नाही आणि आता तुम्हाला काय करायला लावतो? बोटं कापायला लावतो, डेड बॉडीची विल्हेवाट लावायला लावतोय. हे बघ गोपाळ, आधीच सांगून ठेवतो, हे काय माझ्याच्याने होणार नाही. गोपाळ म्हणतो, होणार नाही, करावं लागेल. कारण तसं नाही केलं तर आपण दोघंही आत जाणार. कारण मला जर पकडलं तर मी तुमचं नाव घेणार. आप्पा परेशान होऊन म्हणतात, कुठल्या फांद्यात पडलोय मी? असं झालं, हा पैसा पण नको आणि काहीच नको. देवीसिंग म्हणतो, आप्पा आता विचार करायला खूप उशीर झाला आहे. यामध्ये आपण येऊ शकतो पण इथून वापस नाही जाऊ शकत. आणि सोडा ना, कुठे आपल्याला आयुष्यभर करायचे? थोडासा पैसा कमवला की सगळं सोडून देऊ. बरं चला आता कुणी बघण्याच्या पहिले डेड बॉडीची वाट लावूया. चला चला, आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे. कारण आता आश्रमामध्ये लोक गोळ झाले असतील आणि महाराज कुठे म्हणून गोंधळ घातला असेल. सुधाकर म्हणतो, सर त्या मुलीची माहिती मिळाली. जामकर म्हणतात, व्हेरी गुड. बरं आता ती कुठे राहते? मला घेऊन चला. सुधाकर म्हणतो, साहेब पण तुम्हाला तिच्या घरी काय जायचे? जामकर म्हणतात, ती मुलगी खूप कामाची आहे, धाडशी, शूर अशा मुलीची आपल्याला नितांत गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, जामकर त्या मुलीला आता काय काम देतील? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.